Hello students, Minate madam. Students, today we have to see practice set 9.2. Let us see the first example. The perpendicular height of a cone is 12 centimeter and its length height is 13 centimeter. Find the radius of the base of the cone. आपल्याला कोनची डायग्राम आपण काढून घेऊया. गिवन थिंग्स लिहूया. गिवन इन कोन स्लॅन्ट हाईट म्हणजे एल दिलेला आहे 13. एलची व्हॅल्यू आपल्याला 13 दिलेली आहे. हाईट दिलेली आहे, परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे 12, ही 12 दिलेली आहे आणि रेडियस काढायचा आहे. हा आहे राईट अँगल ट्रायंगल. तुम्हाला माहिती आहे की स्लॅन्ट हाईट, परपेंडिक्युलर हाईट आणि रेडियस यांच्यामध्ये हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. म्हणून आपण इथे पायथागोरसचा फॉर्म्युला यूज करू शकतो. काय आहे पायथागोरसचा फॉर्म्युला? आणि आपण फॉर्म्युला शिकताना पण बघितलेला आहे की स्लॅन्ट हाईट कसं शोधतात. तर स्लॅन्ट हाईट इज इक्वल टू एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर हा स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला आहे. आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, एलची व्हॅल्यू आहे 13 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एचची व्हॅल्यू आहे 12 स्क्वेअर. 13 स्क्वेअर म्हणजे 169, 12 स्क्वेअर म्हणजे 144. हे इकडे आणले. 169 मायनस 144 इज इक्वल टू आर स्क्वेअर. हे सबट्रॅक्शन 25 आहे. 25 इज इक्वल टू आर स्क्वेअर मीन्स आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. 25चं स्क्वेअर रूट 5 आहे. त्यामुळे इथे रेडियस किती आलेली? 5 सेंटीमीटर आलेली. नाव लेट अस सी द सेकंड एक्झाम्पल. Find the value of a cone if its total surface area is 7,128 centimeter square and the radius of the base is 28 centimeter. या कोनची रेडियस दिलेली आहे 28 आणि याचा आपल्याला टोटल सरफेस एरिया दिलेला आहे. तो किती दिला आहे? 7,128 आणि रेडियस आपल्याला फाइंड करायची आहे. टोटल सरफेस एरिया 7,128, रेडियस 28 सेंटीमीटर अँड व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम शोधायचं आहे आपल्याला. व्हॉल्यूम पण शोधायचं आहे आणि व्हॉल्यूमच शोधायचा आहे. तर व्हॉल्यूम शोधण्याच्या आधी आपल्याला एल शोधून घेऊयात आणि एच शोधून घेऊया. स्लॅन्ट हाईट म्हणजे एल शोधायला लागेल आणि परपेंडिक्युलर हाईट. इथे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, आपल्याला टोटल सरफेस एरिया ऑफ कोन दिलेला आहे त्यामुळे तोच फॉर्म्युला यूज करावा लागेल. द टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर. बघा कोनचा टोटल सरफेस एरिया काय आहे? कोनचा टोटल सरफेस एरिया आहे पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल. पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. टोटल सरफेस एरिया 7,128 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7, आरची व्हॅल्यू 28, एल प्लस आरची व्हॅल्यू एल प्लस 28. आता हा 22/7 आणि 28 ह्या 3 नंबरला इकडे आणूया. 7 इकडे भागाकारात, इकडे गुणाकारात येईल डिव्हिजनमधून मल्टिप्लिकेशनमध्ये. 7 इंटू 7,000 इंटू 7,128 अपॉन 22 इंटू 28 इज इक्वल टू एल प्लस 28. आता हे कॅल्क्युलेशन जे आहे हे 81 आलेलं आहे. 7नी 28ला डिवाइड करा, नंतर 4नी आणि 22नी याला डिवाइड केला, आन्सर येईल 81. 81 इज इक्वल टू एल प्लस 28. तर 28 81ला मायनस करूया. एल इज इक्वल टू 81 मायनस 28. 81 मायनस 28 हे आलेलं आहे 53. मग एलची व्हॅल्यू किती आली? 53 आली आहे. आता एलची व्हॅल्यू माहिती आहे, आरची व्हॅल्यू माहिती आहे, तर एचची व्हॅल्यू शोधूया. एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर हा फॉर्म्युला. 53 स्क्वेअर इज इक्वल टू 28 स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. 53चा स्क्वेअर आहे 2,809 इज इक्वल टू 28चा स्क्वेअर आहे 784 प्लस एच स्क्वेअर. 784 मायनस करूया इज इक्वल टू एच स्क्वेअर. ते सबट्रॅक्शन आलं आहे 2,025 इज इक्वल टू एच स्क्वेअर. आता याचं स्क्वेअर रूट 2,025चं स्क्वेअर रूट आहे 45 आणि याचं स्क्वेअर रूट आहे एच. मग एचची व्हॅल्यू किती आली? 45. म्हणजे कोनचं आपल्याला हाईट मिळालेली आहे 45. आता हाईट माहिती आहे, रेडियस माहिती आहे, तर आता व्हॉल्यूम शोधून काढूया. द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज इक्वल टू 1/3. कोनच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला बघा. व्हॉल्यूम ऑफ अ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. मग पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला आपण इथे यूज करूया. 1/3 इंटू 22/7 इंटू 28 स्क्वेअर इंटू 45. व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्यात. 3नी 45ला डिव्हाइड करता येईल, मग ते येईल
15 नंतर 7नी ह्या 28 स्क्वेअरला जर डिवाईड केलं तर 4 येईल, 4 इंटू 28 येईल. मग हे 22 इंटू ह्या 7नी इकडे डिवाईड केल्यानंतर इथं येणार आहे 4 इंटू 28. मग 4 इंटू 28 आणि याला डिवाईड केल्यावर 15 येत आहे 3नी. मग इथे 22 इंटू 4 इंटू 28 इंटू 15. तर हे मल्टिप्लिकेशन आलं आहे 36,960 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपण आधी आपल्याला टोटल सरफेस एरिया दिलेला होता, त्यावरून आपण आधी शोधून काढला एल शोधून काढला. एलवरून एल आणि आरवरून आपण एच शोधला आणि त्यानंतर आपण व्हॉल्यूम ऑफ कोन शोधलेला आहे. नाऊ लेट अस सी द थर्ड एक्झाम्पल. आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. द कर्ड सरफेस एरिया ऑफ अ कोन is 251.2 सेंटीमीटर स्क्वेअर अँड द रेडियस ऑफ इट्स बेस इज 8 सेंटीमीटर. रेडियस आहे 8 सेंटीमीटर. फाइंड द स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट एल शोधायचं आहे अँड परपेंडिक्युलर हाईट पण शोधायची, एल आणि एच शोधायचे. आता कर्ड सरफेस एरिया दिलेला आहे 251.2 सेंटीमीटर स्क्वेअर. आर दिलेला आहे, रेडियस दिलेली 8 सेंटीमीटर. एल आणि एच फाइंड करायचा आहे. कर्ड सरफेस एरिया दिलेला आहे त्याच्यामुळे तो फॉर्म्युला यूज करायचा. द कर्ड सरफेस एरिया इज ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर एल. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. कर्ड सरफेस एरिया ऑफ कोन 251. बघा कर्ड सरफेस एरिया ऑफ कोन पाय आर एल हे सांगायचं राहिलं तर इथे पाय आर एल हा फॉर्म्युला आपण यूज करतो आहोत. आता इथे सबस्टिट्यूट करू व्हॅल्यूज. कर्ड सरफेस एरिया दिला आहे 251.2. पायची व्हॅल्यू 3.14 घेऊ, आरची व्हॅल्यू 8 आणि एलची व्हॅल्यू शोधून काढायची. आता हा 251.2 आणि याला डिवाईड करूया 3.14 आणि इंटू 8नी, कारण हे इकडे गुणाकारात इकडे भागाकारात येतील. एल इकडे राहिला. आता हे जे डिव्हिजन आहे 251 जर आपण 3.14ला 8नी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 25.12 येतं आहे आणि यांचं डिव्हिजन येतं आहे, डिव्हिजन 10 येते. एलची व्हॅल्यू किती आली? 10 आली. एलची व्हॅल्यू माहिती आहे, आरची व्हॅल्यू माहिती आहे, तर आपण एचची व्हॅल्यू पायथागोरसने शोधून काढू शकतो. एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. 10 स्क्वेअर इज इक्वल टू एलची व्हॅल्यू 10, आरची व्हॅल्यू किती आहे? 8 आहे. 10 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. 10 स्क्वेअर म्हणजे 100, 8 स्क्वेअर म्हणजे 64. 100मधनं 64 गेले 36. एच स्क्वेअर इज इक्वल टू 36. देअरफॉर एच इज इक्वल टू 6. एचची व्हॅल्यू किती आली? 6 आलेली आहे. नाऊ लेट अस सी द फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल बघूयात आपण. व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ मेकिंग अ क्लोज्ड कोन ऑफ टीन शीट having the radius of the base 6 centimeter and the slant height 8 this base is 6 meter and slant height 8 meter if the rate of making is 10 rupees per meter square. बघा इथे आपल्याला एक पत्रा आहे, त्या पत्र्यापासून आपल्याला एक टीनचा पत्रा आहे, त्या पत्र्यापासून आपल्याला एक कोन बनवायचा आहे आणि आपल्याला त्याची कॉस्ट विचारली किती खर्च येईल. पर मीटर स्क्वेअरला 10 रुपये दिलेला आहे रेट, तर आपल्याला खर्च काढायचा आहे. आता जर तुम्ही एका पत्र्यापासून जर कोन बनवत असाल तर कोन बनवण्यासाठी आपल्याला किती पत्रा लागेल, तर टोटल सरफेस एरिया इतका पत्रा लागेल. आपल्याला कोन जर बनवायचा असेल तर किती पत्रा लागणार आहे, तर टोटल सरफेस एरिया इतका आपल्याला त्याचा टोटल सरफेस एरिया जो आहे तो आपल्याला काढावा लागणार आहे. आणि जेवढा पत्रा लागणार आहे त्या पत्र्याच्या पर मीटर स्क्वेअरला 10 रुपये रेट आहे. मग आधी आपण टोटल सरफेस एरिया काढूया आणि मग 10 रुपयाप्रमाणे त्याची कॉस्ट काढूया बनवण्याची, मेकिंग चार्ज. तर इथे पहिल्यांदा कोनमध्ये गिवन थिंग्समध्ये इन कोन रेडियस दिली आहे 6 मीटर. ही रेडियस 6 मीटर आहे. त्यानंतर स्लॅन्ट हाईट आहे 8 मीटर आणि आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. तर टोटल सरफेस एरियाचा जो फॉर्म्युला आहे कोनचा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल. पाय आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. पायची व्हॅल्यू आहे 22/7. आरची व्हॅल्यू आहे 6 दिलेली आपल्याला. एल आणि आर, तर एलची व्हॅल्यू आहे 8 आणि आरची व्हॅल्यू आहे 6. तर इथे 22/7 इंटू 6, 8 + 6 आलं आहे 14. 7नी 14ला डिवाईड केल्यावर ते 2 येईल. 2 × 6 × 22 म्हणजे 2 × 6 किती येईल? 12. 12 × 22 येईल. 6 × 2 12. 12 × 22 264 मीटर स्क्वेअर. तर हा जो कोन आहे ह्या कोनचा टोटल सरफेस एरिया किती आला आहे?
264 म्हणजे आपल्याला किती पत्रा लागणार आहे, तर 264 मीटर स्क्वेअर पत्रा एवढा लागणार आहे. आणि प्रत्येक मीटर स्क्वेअरला किती रुपये चार्ज रेट आहे, तर 10 रुपये. मग कॉस्ट किती येईल बनवण्याची, द कॉस्ट ऑफ मेकिंग कोन क्लोज्ड कोन इज इक्वल टू रेट इंटू टोटल सरफेस एरिया. रेट 10 रुपये आणि टोटल सरफेस एरिया 264. 10 इंटू 264 म्हणजे 2640 रुपीज इतकं आपल्याला कॉस्ट ऑफ मेकिंग असणार आहे कोनासाठीची. नाउ लेट अस सी द क्वेश्चन नंबर 5. द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 6280 सेंटीमीटर क्यूब अँड इट्स बेस रेडियस इज बेस रेडियस याची दिलेली आहे. त्याची बेस रेडियस इफ व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 6280 सेंटीमीटर स्क्वेअर अँड इट्स बेस रेडियस इज 20 30 होती ती पुस्तकातली, ती रॉंग आहे त्यामुळे ती 20 करून घ्यायची आपल्याला. तर व्हॉल्यूम ऑफ दिलेला आहे, नंतर रेडियस दिलेली आहे 20, ती आधी 30 दिलेली होती पण ती आपल्याला चेंज करावी लागेल कारण की 20 करेक्शन आहे त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. तर व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू 6280, रेडियस इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, हाईट शोधून काढायची. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. व्ही इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, कोनचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ओके, मग आता 1/3 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. पायची व्हॅल्यू 3.114 इंटू आर स्क्वेअर म्हणजे इथे 20 घ्यायचं आहे, 20 इंटू एच. आणि व्हॉल्यूम पण दिलेला आहे 6280. आता हा 3 इकडे कशात आहे, भागाकारात, तो इकडे आणायचा, गुणाकारात येईल. आणि हे 3.14 इंटू 20 हे तीन नंबर इकडे डिव्हिजनमध्ये आणायचे. बघा आता 6280 इंटू इज इक्वल टू 3.14. चेंजेस करून घेऊया आपण. इथे येईल 1/3 इंटू 3.14 इंटू इथे व्हॅल्यू आहे 20, इथे पण व्हॅल्यू आहे 20 इंटू एच. मग आपण हा 3 काय करायचा आहे, इकडे आणायचा आहे गुणाकारात. नंतर 3.14 आणि 20 इंटू 20 हे आपण कशात आणायचे आहे, ते 3 नंबर डिव्हिजनमध्ये आणायचे. पुस्तकात 30 व्हॅल्यू आहे आणि ती आपल्याला 20 चेंज करायची. करेक्शन आहे ते पुस्तकातलं. तर इथे कॅल्क्युलेशन असं येईल 6280 इंटू 3 आलं आहे 18,840 अपॉन 1256 हे आलेलं आहे. आणि हे कॅल्क्युलेशन आलं आहे 15 सेंटीमीटर. एच इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. द परपेंडिक्युलर हाईट आपल्याला किती मिळाली, 15 सेंटीमीटर मिळालेली आहे. ओके, नाउ लेट अस सी द 6th एक्झाम्पल. आता आपण 6th एक्झाम्पल पाहूया. द कर्ड सरफेस एरिया ऑफ अ कोन इज 188.4 सेंटीमीटर स्क्वेअर. याचा कर्ड सरफेस एरिया दिला आहे 188.4 अँड इट्स स्लॅन्ट हाईट इज 10. ही स्लॅन्ट हाईट 10 सेंटीमीटर दिलेली आहे. फाइंड द परपेंडिक्युलर हाईट. परपेंडिक्युलर हाईट शोधायची आपल्याला. आता पहिल्यांदा रेडियस शोधून घेऊया आणि रेडियस शोधल्यानंतर मग आपण परपेंडिक्युलर हाईट इज स्लॅन्ट अँड इट्स स्लॅन्ट हाईट इज 10 सेंटीमीटर. परपेंडिक्युलर हाईट शोधायची, आर पण शोधायचं आहे आपल्याला. कर्ड सरफेस एरिया दिलेला आहे, स्लॅन्ट हाईट दिलेली आहे, परपेंडिक्युलर हाईट शोधूया, पण स्लॅन्ट हाईट पण शोधूया. द कर्ड सरफेस एरिया ऑफ अ कोन, काय फॉर्म्युला आहे, कर्ड सरफेस एरिया ऑफ कोनचा पाय आर एल, पाय इंटू आर इंटू एल. कर्ड सरफेस एरिया दिलेला आहे 188.4. 188.4 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर इंटू एलची व्हॅल्यू 10. आता 3.14 इंटू 10 इकडे डिव्हिजनमध्ये आणूया. 188.4 अपॉन 3.14 इंटू 10 ही कशाची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू आहे. आता हा जो 10नी मल्टिप्लाय केल्यानंतर इथे हा 31.4 येईल आणि अजून एक पॉईंट पुढे सरकवला आहे त्यामुळे इथे एक 0 येईल.
म्हणजे आपण हा पॉईंट किती घरं पुढे सरकवला आहे, 2 घरं पुढे सरकवला आहे. नाही, ते 0 नाही येणार आहे, कारण की हा पॉईंट 1 घर पुढे सरकवला, 1 घर पुढे सरकवला म्हणजे 31.4 आलं, आणि 31.4ला जर आपण 10नी मल्टिप्लाय केलं तर 314 येईल. म्हणजे इथे पण इथे 2 घरं पुढे पॉईंट, इथे 2 घरं पॉईंट पुढे सरकलाय, कारण 10नी पण मल्टिप्लाय केलंय, आणि एक घर पॉईंट पुढे सरकलाय, आणि इथे 1 घर पॉईंट पुढे सरकलाय. समजलं तुम्हाला? तर इथे वरती आलंय 1884/314, आणि हे आन्सर आलेलं आहे 6. R=6 आलेलं आहे. आता एलची व्हॅल्यू L² = R² + पायथागोरस यूज करूया. एलची व्हॅल्यू आहे 10, 10² आरची व्हॅल्यू आहे 6, 10² = 6² + h². 100, 10² म्हणजे 100, 6² म्हणजे 36. 100 - 36 = 64, h² = 64, आणि 64चं स्क्वेअर रूट आहे 8, त्यामुळे h किती आला? 8 आलेला आहे. नाऊ लेट अस सी द 7th एक्झाम्पल. The volume of a cone is 1232 centimeters cube and its height is 24 centimeter. Find the curved surface area of the cone. The volume of a cone फॉर्म्युला लिहूया आपण. 1/3 pi r² h. व्हॉल्यूम दिलेला आहे 1232 इंटू 1/3 पायची व्हॅल्यू 22/7 r² इंटू एचची व्हॅल्यू किती आहे? 24. 3नी 24ला मल्टिप्लाय केलं, डिवाइड केल्यावर इथे किती आलं? 8. म्हणजेच 22 × 8/7. हे इकडे आणूया आपण. तर इकडे आणल्यानंतर 7 तर डिव्हिजनमधून मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, आणि 8 आणि 22 हे कशामध्ये जाईल? तर हे जाणार आहे 22 × 8, हे जाणार आहे डिव्हिजनमध्ये, आणि 7 डिव्हिजनमधून मल्टिप्लिकेशनमध्ये, आणि 22 × 8 हे मल्टिप्लिकेशनमधून डिव्हिजनमध्ये जाईल. तर इथे 22 × 8नी जर आपण 1232ला डिव्हाइड केलं तर ॲन्सर किती येणार आहे? 7 येणार आहे. आधी आपण 22नी डिव्हाइड केलं तर 56 येईल, आणि 56ला 8नी डिव्हाइड केल्यावर ॲन्सर येते 7. 7 × 7 = R². म्हणजे 49. R² जर 49 असेल तर R किती येणार आहे? 7 येणार आहे. ओके, नाऊ वी हॅव टू यूज पायथागोरस. L² = R² + h². R म्हणजे किती? 7, आणि h म्हणजे 24. ते 24 दिलेलं आहे आपल्याला. 7² म्हणजे 49 प्लस 24² म्हणजे 576. ॲडिशन आली 625. L² = 625. स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट याचा 25, म्हणजे L किती आला? 25. आता L 25 आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे? कर्ड सरफेस एरिया काढायचा आहे. मग कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहूया. द कर्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय RL. पाय RL, पायची व्हॅल्यू 22/7, आरची व्हॅल्यू 7, आणि एलची व्हॅल्यू 25. 7 कॅन्सल झाला, तर 22 × 25 हे आलं आहे 550 cm². हा कर्ड सरफेस एरिया आलेला आहे. नाऊ लेट अस सी द 8th एक्झाम्पल. द 8वे एक्झाम्पल बघूया. द कर्ड सरफेस एरिया ऑफ अ कोन इज 2200 cm² अँड इट्स स्लॅन्ट हाईट इज 50. स्लॅन्ट हाईट ही 50 आहे सेंटीमीटर. फाइंड द टोटल सरफेस एरिया अँड द व्हॉल्यूम. आपल्याला कर्ड सरफेस एरिया दिलेला आहे, आणि ह्या कर्ड सरफेस एरियावरून आपण आधी आरची व्हॅल्यू शोधायची, एचची व्हॅल्यू शोधायची, आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचा व्हॉल्यूम काढायचा आहे शोधून, आणि टोटल सरफेस एरिया. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये आपल्याला सगळे फॉर्म्युले यूज करावे लागणार आहेत. कोणचे जेवढे फॉर्म्युले आहेत ते सगळे. आपल्याला दिलेलं काय आहे? कर्ड सरफेस एरिया. मग कर्ड सरफेस एरिया दिला म्हटल्यानंतर तोच फॉर्म्युला यूज करायचा आधी. द कर्ड सरफेस एरिया ऑफ अ कोन इज इक्वल टू पाय RL. पायची कोणच्या कर्ड सरफेस एरियाची व्हॅल्यू आहे 2200 इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7, आर माहिती नाही, एलची व्हॅल्यू 50. आता 22/7 आणि 50 हे 3 नंबर काय करूया? इकडे आणूया. 7 डिव्हिजनमधून मल्टिप्लिकेशनमध्ये येईल, आणि 22 आणि 50 हे मल्टिप्लिकेशनमधून डिव्हिजनमध्ये येतील. ही आरची व्हॅल्यू. आता हे 22नी जर याला डिवाइड केलं तर इथे येईल 100. 100ला 50नी डिवाइड केलं समजा आपण तर 2 येणार आहे. 100 येईल, आणि ह्याला 50नी जर डिवाइड केलं तर इथे येईल 2. 2 × 7 हे किती आलं? आरची व्हॅल्यू किती आली? 2 × 7 म्हणजे 14. आर आलाय 14 सेंटीमीटर. आता आर माहिती आहे आपल्याला, एल माहिती आहे, मग एच कसा काढायचा? पायथागोरसनी. L² इज इक्वल टू R² + h². 50, एलची व्हॅल्यू 50, 50² म्हणजे 2500 मायनस 14² म्हणजे 196 इज इक्वल टू h². ते सबट्रॅक्शन आले 2304 इज इक्वल टू h².
आता 2304चं स्क्वेअर रूट आहे 48. एच इज इक्वल टू 48 सेंटीमीटर. आता आपल्याला एच पण माहिती आहे, एल माहिती आहे, आर माहिती आहे, तर आपण व्हॉल्यूम पण काढूया शोधून आणि टोटल सरफेस एरिया. द टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन काय आहे, पाय आर इंटू आर प्लस एल. पाय आर इंटू एल प्लस आर. पायची व्हॅल्यू 22/7, आरची व्हॅल्यू 14, इन ब्रॅकेट एलची व्हॅल्यू 50 प्लस आरची व्हॅल्यू 14. 7नी 14ला डिवाइड केलं, 7 1 जा 7 2 जा 22 इंटू 2 इंटू ही सम आली 64. 22 इंटू 2 इंटू 64, तर हे मल्टिप्लिकेशन आले 2816 सेंटीमीटर स्क्वेअर. आता व्हॉल्यूम काय, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पायची व्हॅल्यू 22/7, आरची व्हॅल्यू 14 इंटू 14 इंटू 48. 3नी 48ला डिवाइड केल्यावर 16 येईल आणि 7नी 14ला डिवाइड केल्यावर 2 येईल. मग 22 इंटू 2 इंटू 14 इंटू 16 हे मल्टिप्लिकेशन आलं आहे 9856 सेंटीमीटर क्यूब. हे आलेलं आहे व्हॉल्यूम. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 9. देअर आर 25 पर्सन इन अ टेंट. ह्या तंबूमध्ये 25 पर्सन राहतात, विच इज कोनिकल इन शेप. एव्हरी पर्सन नीड एरिया, प्रत्येक पर्सनला 4 मीटर स्क्वेअर एरिया लागतोय ग्राउंडचा. तर आपल्याला ह्या टेंटची काय काढायची आहे, ग्राउंड इनसाइड टेंट इन द हाईट दिलेली आहे याची 18, ही हाईट 18 आहे आणि याचा एरिया पण दिलेला आहे. 25 लोक राहतात आणि प्रत्येकाला 4 मीटर स्क्वेअर म्हणजे 100, हा 100 येणार आहे. फाइंड द व्हॉल्यूम शोधायचं आहे. बघा, हाईट ऑफ द टेंट इज 18 सेंटीमीटर. ईच पर्सन नीड ॲन एरिया 4 मीटर स्क्वेअर इन द ग्राउंड इनसाइड द टेंट. देअर आर 25 पर्सन्स. 25 लोक राहतात, प्रत्येकाला 4. अशाप्रमाणे एरिया किती येईल, देअरफॉर एरिया ऑफ द बेस ऑफ टेंट इज इक्वल टू 25 इंटू 4 म्हणजे काय आला, तो 100 आला. पण हा एरिया सर्कलचा आहे म्हणजे सर्कलचा एरिया पाय आर स्क्वेअर किती आला, 100 आला आहे. आता व्हॉल्यूम काढूया. द व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय आर स्क्वेअर किती आहे, पाय आर स्क्वेअरची ही व्हॅल्यू आहे 100. 1/3 इंटू 100 इंटू एच. तर 3नी 18ला एचची व्हॅल्यू आहे किती, 18 डिवाइड केला 3नी 18ला 6 आलं, 6 इंटू 100 600 आले. अशा पद्धतीने हे आन्सर 600 आले. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का, समजलं का? जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.